आफ्टरनून गाईज. तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन सेलिब्रेट करून झाले. तर मेन म्हणजे मी सकाळपासून शूट केलंच नाही, कारण दिवसभर माझं सगळं कामातच गेला वेळ. आणि राखी वगैरे बांधून झाली आणि म्हणायची कुठून सवय लागली काय माहिती. त्याच्यावरती हां, आणि जेवण करून झालं. पण माझं मगाशी खूप डोकं दुखत होतं, पण आत्ता राहिले. अचानकच राहिलं, अचानकच दुखायला लागलं आणि अचानकच राहिलं. मला 5 वाजता दिले. हां, झोपलेली होते ना, आपोआपच गरळ येत होती. पाणी पडत होतं, नुसतं पाणी. हां, मग मला झोपच नाही. मी गेले 20 कशी आपोआप खाली झोपलं की गुळणी यायची पाण्याची. तर मम्मीला आज स्वप्न पडलं होतं की बिबट्या पाहिला. कुठं? तुळापूरमध्ये. कुठं ग? ऊसात. पण कोणत्या ऊसात? ऊस सगळीकडे होते. पलीकडनं शेतात नव्हतं आपल्या हॉटेलच्या शेजारचा तिथं का? माझं जिथं शूटिंग चालू होते त्या घराच्या तिथं. तिकडे नाही, आपण जे वाट्यावर बसलो तिथं. हां का? तर त्रिवेणी लॉजिंग केली ती डायरेक्टरने. तर त्याच्या शेजारी पण एक हॉटेल होतं आणि एका साईडला असं पूर्ण ऊसाची शेती होती. तर हिला स्वप्न पडलं की त्या ऊसाच्या शेतीत बिबट्या. आणि सकाळीच पप्पाला एक न्यूज कळाली की बिबट्या कुठेतरी निघलाय. तर बघा किती मोठा कोइन्सिडेंट हे झालेला आहे. तर आपले फोटो आलेले आहेत, आपण फोटो बघूयात. तर खूप दिवसाची आपली इच्छा होती आणि ती आज फायनली कंप्लीट होती आहे. आणि अचानकच ठरलं, भाऊ म्हटले बाहेर जायचं, मला पण माहीत नव्हतं. तर आता आम्ही आलो आहे पाषाण हिलला. तर वाटलं नव्हतं आणखी म्हणून पप्पा म्हणून आणलं. तर आता चालला जाऊयात. आताच गाडी पार्क केली आहे आणि आता चाललोच. मला वाटलं की दुसरीकडेच कुठेतरी जायचं. ठीक आहे, ती पण यायची इच्छा होती, ती आज पूर्ण होती. चला जाऊयात. तर गाईज आपण फक्त एवढंच चढलोय, ठीक आहे. हे बघा, एवढंच चढलोय. तिथून पण मला कसं तरी व्हायला लागलं. आणि पाषाण हिल हे सनसेटसाठी खूप फेमस आहे. हे फेमस पॉईंट आहे, सॉरी, पुण्यामधला. तर नाही रे पडत गाईज. मी त्यात जीन्स घालून आली आहे. मी ड्रोन टेस्ट करायला आले. चला चला. तर गाईज आपल्याला एक पाणी प्यायचं टाकं भेटलेलं आहे, हे बघा. आणि हे टाकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. नाही गाईज, हे जोक आहे, पण काहीतरी प्यायचं आहे. हे आधी नव्हतं, आत्ता बनवलं. काटाचं झाड आहे हे, आधी नव्हतं, आत्ता बनवलं आहे. आणि मी कंप्लीट 6 वर्षांनी इथे येते. मम्मी पप्पा सतत येत राहतात, पण मी नाहीत, बिकॉज माझ्याकडे टाईमच नसतो. आज आली आहे मी. चला आम्ही जाऊ. आता आपण इथे थोडंसं बसलेलं आहोत मम्मीपाशी. तर मम्मी, कसं वाटतंय तुला? एकदम मस्त. ते गाड्याला फास्ट आल्यासारखं आले. गाडी तरी दे. हे तिकीट ठेवायचं ना गाडीचं. अरे फेकून पण दिलं, आता ठेव ना. तर ते पोट टाकते थोडं. हाय गाईज, हाय मित्रांनो. कशा आज आपण इथे डोंगरावर आलो फिरायला. मोठं बोल ना. आज आपण आज आपण इथे फिरायला आलेलो आहोत. तिथे धुणं धुवायला नाही. क्या बोलती पब्लिक, ऐसा चल रहा है. डिंजंग. तर गाईज फायनली ड्रोनची चार्जिंग संपलेली आहे. ड्रोन शॉट पण घेतलेत मी थोडेफार, ते तुम्हाला दाखवून. हे टाकायचे का ब्लॉग मध्ये? हाय मित्रांनो, आम्ही आज ड्रोन उडवायला आलो. क्या बोलती पब्लिक, डिंजंग कर रहे थे. चाकडे क्या बोलती पब्लिक. क्या बोलते पब्लिक, कैसा चल रहा है? कैसा चल रहा है भाई लोग? कैसा ही चल रहा है भाई लोग. तर उधर अपने आबा साहेब है और इधर अपनी आऊ साहेब है और इधर उमा साहेब है. ये शिवाजी राजे. नाही, ये शिवाजी राजे आहेत आमचे भोंगळे.
अरे तुम्ही डिसाईड करा तुम्ही कोण आहात. कॅमेरा आणि असा फोल्ड होतो नाच फोटो होत आणि कधी नाकाचे झाला छोटा. तर इतना ही था आज के लिए और मिलते अडेंजा असं करत होतं डेंजा काय डीएनए झालं हा मगाशीच पाहिलं मी नाही मगाशीच चालू झालाय. संपली मी. बया म्हणजे 8,000 रुपये लागतील पण तर गाईज अशा पद्धतीने आपण चाललेलो आहोत घरी. तर कसं वाटलं तुला पाषाण हिल आपलं? मी खूप आधीपासून येतो, तूच पहिल्यांदा आलीस. पहिल्यांदा नाही आले, खूप वर्षांनी आले कारण 2 वर्ष जरा मी बिझी होते नीट DJE मध्ये. ठीक आहे, तर आज आलेली आहे. म्हटलं वेळात वेळ काढून जाऊन बघून यावं कसा आहे डोंगर आपला. आपलं नाही नाही रे आपलंच येण्यावर केलंय मी. आपल्या गावाचा डोंगर बघून यावं म्हटलं. तर लॉंग कट असेल इथून सेफ आहे. सेफ काय करायचं म्हणजे असं रळत जाशील खाली. अरे गाडी केले घाटासारखंच मस्तपैकी आपण इथं गाडी घेऊन. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं नेचर आहे. जसं तुळापूरला होतं, म्हणजे तुळापूरला आहे ना उठल्या जेव्हा आपण खिडकी ओपन करायचो ना इतकं सुंदर असा नजारा दिसायला भेटायचा ना. मजा झाली बघूनच. फक्त जरा हॉटेलचं थोडंसं मेंटेनन्स असतं ना, तर हॉटेल छान होतं, काय प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये. इनफॅक्ट मी अजूनही सगळ्यांना खूप मिस करते, खूप जास्तच. तर आता आपण चाललोय घरी. मी सुद्धा खूप मिस करते माझ्या मित्रांना. आपला घोडा लावलाय खाली, खाली पार्किंगला घोडा लावलाय. तर आपण आपल्या घोड्यावरती जाणार आहोत घरी. ज्या टायमिंगला माझी शॉर्ट फिल्म येणार आहे त्या टायमिंगला खूप लोकांची मला लाईक कमेंट येणार आहेत की बाई तू ब्लॉगिंग चॅनल करत होती तिथपर्यंत ठीक होतं आणि आता तू इथे सुद्धा जाती आहेस. सो खूप लोक मला बोलणार आहेत. आणि ब्लॉगिंग चॅनलच्या ज्या टायमिंगला मी स्टार्ट केलं ना त्या टायमिंगला सुद्धा मी खूप लोकांचं ऐकलं आहे की बाई बंद कर. आणि जर त्या लोकांची नावं झाली तर लिस्ट निघेल माझ्याकडे. आणि आता तर अजून लोकांची लिस्ट ॲड होणार आहे. माहीत नाही मी कसं फेस करणार आहे. ॲक्च्युली ते लोक सपोर्ट तर करत नाहीत, मोटिवेट पण नाहीत करत, पण बोलणार आहे नक्की आहे. तर मी तर या गोष्टीची वाटच बघून असते. मी माझी आवड फॉलो केली, करिअरसोबत मी माझी आवडसुद्धा सोबत घेऊन जाते आहे. आणि ही आवड 1-2 दिवसाची नव्हती, अगदी लहानपणापासूनची आवड आहे. म्हणजे मी दिवसभर म्हणजे मला ॲक्टिंग करायला खूप आवडतं, खूप म्हणजे 5वी-6वीपासून कळायला लागलं की हां ॲक्टिंग म्हणजे असतं म्हणून. बाकी ॲक्टिंग मी लहानपणापासून करते. म्हणजे दिवसभर एखाद्या व्यक्तीला ऑब्झर्व करायचं, रात्री सेम तशीच त्या व्यक्तीची ॲक्टिंग मी घरी करायचे. तर हे सारखं सतत चालू असायचं. पण त्याला ॲक्टिंग म्हणतात हे मला प्रॉपर 5वीत कळलं. ठीक आहे, तेव्हापासून असं एक ड्रीमच बनून गेलं होतं की नाही का एखाद्या मूवीमध्ये, एखाद्या सिरियलमध्ये कुठं ना कुठं तरी काम करायचं आहे. तर गाईज आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मी कदाचित तुम्हाला दिसत नसेल, काय हरकत नाही, आपण लाईट आल्यावरती भेटूया.